आज आज आपल्याला बघायचं आहे, की गाव का संपत चाललेत? गावाचं अस्तित्व हळू-हळू का संपत चाललंय? आणि गावाचं अस्तित्व हळू संपत चाललंय का आपण संपवतोय? हेच बघायचं आपल्याला आज. 15-20 15-20 वर्षापूर्वी ची जी जुनी माणसं आहेत, गावाकडे राहणारी, ती जुनी माणसं त्यांनी ते सगळं बरोबर टिकून अजून ठेवलंय. पण आत्ताची जी समाज आणि पिढी आहे, त्यांना कसं वाटतं मॉडर्न घर पाहिजे, मॉडर्न. स्लॅबचं घर, पत्र्याचं घर, प्लास्टरचं घर, मॉडर्न घर पाहिजे. मग तो जर जरी जरी त्याचे जुने आई-वडील पहिल्यातली पिढीतले सांगत असले, नाही आपल्या ह्याच्यात फायदा आहे, जुन्या घरात फायदा आहे. तरी आत्ताची जी पिढी आहे, नाही, नाही, किती दिवस राहणार आपण ह्या जुन्या घरात, मॉडर्न घरात? मॉडर्न घरात पण आपल्याला राहायला पाहिजे ना. जुन्या घरात किती दिवस राहणार? मग त्या चांगल्या मॉडर्न घरात राहायच्या नादात आता फादर त्याचे वडील म्हणतात, "भाई एवढा मोठा घर बांधायला आपल्याकडे पैसे नाहीत." तो मुलगा म्हणतो, "तुम्ही कशाला काळजी करताय? मी करतो ना पैसे तयार." मग हा कुठेतरी कर्ज-विर्ज काढणार, थोडंसं इकडनं घे, तिकडनं घे आणि हा घर बांधणार. तो जुना घर सगळा पाडून. आता इथं परिस्थिती अशी आहे, जगाकडे बघून आपण प्लास्टरचे घर करायला गेलो, पत्र्याचे घर करायला गेलो, स्लॅब टाकायला गेलो आणि आता जी परिस्थिती जग भोगतोय तीच आपल्या पदरात पडते. हे तर म्हणायचं असं की आता एखाद्याला काय काय जणांचं कसं आहे, दुसऱ्यानं स्लॅब टाकला ना, आपला जुना घर आहे तो पाडा आणि आपण पण टाकू. म्हणजे दुसऱ्यांना दाखवायच्या नादात. आता काही गावांमध्ये असं आहे, आता समजा समजा गाव आहे, एका जागी गाव आहे आणि काही अंतरावर थोडंसं शहर असेल. मग शहर असेल तर तो गावातला एखादा माणूस आणि त्या शहरातली माणसं कोणतरी येणार आणि सांगणार इथून हायवे काढायचा आपल्याला, त्यामुळं आम्हाला थोडी जागा पाहिजे आणि तुमच्या ह्या गावातल्या जागेसाठी आम्ही काही जास्त पैसे देतो. म्हणजे 1,00,000ची जमीन असेल तर 3-4 लाख किंवा 5 लाख किंवा 10 लाख. मग हे हां, आता पैसे जास्त भेटतात ना, मग हे जमीन आपली इथं विकू आणि त्यांची भाड्याने राहायची वेळ येते. असेच हे हळू गाव संपत चालले. तो गावातला माणूस आणि काय-काय माणसांच्या डोक्यात असं आहे, इथून हा शहर गावात आला ना, की आपल्या जागेची किंमत वाढेल. हा शहर गावात आला, की आपण खूप थोडेसे श्रीमंत होण्याकडे वळू. जागेची किंमत वाढेल, आपली व्हॅल्यू वाढेल. कधी-कधी असं पण होतं, इकडून हायवे जाणार आहे, त्यामुळे आपल्या जागेची किंमत वाढू शकते. इकडून हायवे जाणार आहे, आडव्या बाजूने हायवे जाणार आहे, उजव्या बाजूने हायवे जाणार आहे. स्वतःची जागाची किंमत वाढवायच्या नादात माणूस उरावरून सुद्धा हायवे घ्यायच्या तयारीत असतो. आणि सगळं एकदा गेलं, जमीन-बिमीन गेली, भाड्याने राहायची वेळ आली, की माणसं मग पस्तावत बसतात. आणि मग स्वतःला पण कोसत बसायचं आणि निसर्गाला पण कोसत बसायचं आणि दुसऱ्यांना पण कोसत बसायचं. आणि मग तेच परिणाम आता जो प्रदूषण वाढतोय, त्सुनामी येते, सगळे राहणीमानात सगळं बदल झालाय, हवामानात बदल झालाय, उन्हात बदल झालेत. ही फक्त आता झलक आहे, झलक. ट्रेलर पण नाही, झलक आहे. जेव्हा पिक्चरचा अजून हवामानाचा सगळा अजून ट्रेलर यायचा आहे. पिक्चर लांबच राहिला. जो पिक्चर येईल तो इतका भयानक असेल ना. आता मी हे काय काय बोलत असतो, काय काय जणांना असं थोडासा टाइमपाससाठी
थोडासा टाइमपास वाटेल. पण जी ॲक्च्युअलमध्ये परिस्थिती पुढे येणार आहे ती भयानक येणार आहे. त्यामुळं गावाचं अस्तित्व ह्याच गोष्टीमुळं संपत चाललंय. माणसाला हाव चढले. जागेची किंमत वाढेल, ह्याची व्हॅल्यू येईल, त्याची इकडनं हायवे, तिकडनं हायवे, खालनं हायवे, जमिनीतनं हायवे, उरावनं हायवे. म्हणजे 2 पैसे जास्त मिळवायच्या नादात माणूस स्वतःची म्हणजे पिढ्यानपिढ्या जमीन चालत आलेली माणूस विकतो. ह्यामुळेच गावं संपत चालले. जर हे कंट्रोल नाही केलं तर ह्याच्यावर जो पुढे भयानक परिणाम होणार आहे तो दिसेलच सगळ्यांना. तर काही क्युरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. धन्यवाद.